ठाण्यातील श्रीनगर परिसरामध्ये श्री साईबाबा मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने 28वा वर्धापन दिन उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता। सकाळपासून या ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आलेले होते। त्यानंतर भव्य पूजा, सत्यनारायण पूजा, भजन यांसारखे अनेक धार्मिक कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आलेले होते। मंदिराचे संस्थापक तुकाराम नारायणराव शिंदे यांच्या कारकिर्दीमध्ये या उत्सवाची सुरुवात करण्यात आलेली होती। या उत्सवाची परंपरा त्यांचे पुत्र अर्थातच माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी आजही जोपासून ठेवलेली आहे। तर मनोज शिंदे, विनोद शिंदे, शैलेश शिंदे, योद्धान शिंदे, सूरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण देवस्थानचा कारभार इथे सुरू असतो। अनेक भाविक या उत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता सकाळपासूनच येथे दाखल झाले होते। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी प्रसादाचं वाटप केलं जात होतं। त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांसोबतच या ठिकाणी महाभंडाऱ्याचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। अनेक मान्यवरांनी येथे उपस्थित राहून साईंचं दर्शन घेतलं, तर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून श्रीनगर मैदानातील साई भंडाऱ्याचा आस्वाद घेतला। अशा प्रकारे श्री साईबाबा मंदिर देवस्थान ट्रस्ट आयोजित 28वा वर्धापन दिन उत्सव सोहळा माजी नगरसेवक मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने संपन्न झाला। साईबाबा मंदिराचा आज 28वा वर्धापन दिन आहे आणि तुम्ही बघताय हा धुमधडाक्यात दरवर्षी सादर होतो। ॲक्च्युली खरं म्हणजे सांगितलं आमचे पप्पा आमचे पासून आणि खूप वर्ष हा रिवाज सुरू आहे। वर्धापन दिना दिवशी बरेच भक्त येतात, भजन कीर्तन होतात आणि हा सोहळा अतिशय रंगतदार होतो। आज भंडारा प्रसादासाठी हजारो लोक येऊन गेलेले आहेत आणि अजूनही येत आहेत आणि देवाच्या ह्या आशीर्वादाचा सगळ्यांनी जास्तीत जास्त आशीर्वादासाठी येऊन दर्शन घ्यावं आणि इथे हा प्रोग्राम याची शोभा वाढवावी अशी मी सगळ्यांना माझ्याकडे मनापासून विनंती करते। मला असं वाटतं की शिर्डीला तर आपण नेहमी जातो, पण मनोज शिंदेच्या या साई दर्शनामध्ये तेवढाच आनंद आज मला मिळाला आणि आशीर्वाद साईबाबांचे असावे त्याच्यावर माझ्यावर त्यांनी पण नवीन करिअर सुरू केलेली आहे। त्यामुळे पुण्याच्या हरिओमला त्याच्या साक्षात साईबाबांचे आशीर्वाद असावे त्याला प्रार्थना करतो। धन्यवाद। 28वा वर्धापन दिन आहे। मनोज शिंदे त्यांनी व्यवस्थित केलं आणि आज साईबाबांचं दर्शन आणि भंडारा जिल्ह्याचा घेऊन आलेला आहे। त्याबद्दल मनोज शिंदे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचं मनापासून धन्यवाद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हाय हाय राजीनामा द्या, राजीनामा द्या, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणा करून निषेध व्यक्त केला। यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपशहरप्रमुख वसंत गवाळे, सचिन चव्हाण, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर यांसह अनेक शिवसैनिक येथे उपस्थित होते। ज्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिशा दिली आणि त्या महामानवाचा अपमान ज्या संसदेमध्ये जी संसद जे संविधान या देशाला दिलं त्या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी बाबासाहेबांचा अपमान जो केला त्याचा निषेध करण्यासाठी मी आलेलो आहे। मला वाटतं या देशाचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि या देशाची माफी मागितली पाहिजे की या ठिकाणी ज्या महामानवाच्या माध्यमाने या ठिकाणी ज्या संविधानाने या देशाला दिशा दिली याचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या महायुती सरकारचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। कल्याणमध्ये मराठी माणसाला परप्रांतीयांकडून मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने एका मराठी महिला रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे। या घटनेची माहिती मिळताच मनसेने धाव घेत त्या सुरक्षा रक्षकाला चांगलाच चोप दिलाय। रिक्षाचालक महिलेने भाडे नाकारल्यावरून हा वाद उद्भवला होता। ठाण्यातील विव्याना मॉलमध्ये खरेदी करून निघालेल्या एका ग्राहकाचे रिक्षा भाडे महिला रिक्षाचालकाने नाकारले। यावरून मॉलमधील सुरक्षा रक्षकाची महिला चालकासोबत वादावादी झाली। त्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करत प्रकरण हातगाईवरती आले। सुरक्षा रक्षकाने ही महिला रिक्षाचालकावरती हात उचलला।
या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे आणि महिला रिक्षा चालकासोबत असलेल्या काही व्यक्तींनी आक्रमक भूमिका घेतली. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मॉल प्रशासनाला याबाबत जाब विचारत सुरक्षा रक्षकाला बोलवून चोप दिला. तर संताप व्यक्त करून अविनाश जाधव यांनी संबंधित सुरक्षा रक्षकावरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. तर महिला रिक्षा चालकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष लक्ष देऊन अशा घटनांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे. तो तू मारेगा लेडीज को कंप्लेंट करना चाहिए ना मॉल में, सिक्योरिटी ऑफिसर है ना, तो तुम्हें कंप्लेंट करना चाहिए ना मॉल को. तुमने कंप्लेंट करना कि मारना है उसको, उसके नाक से खून आने तक तुमने उसको मारा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरात वाढती वाहनं आणि त्याचा धूर इमारतींची बेसुमार बांधकामं यामुळे ठाण्याची हवा प्रदूषित झाली असून ठाणेकरांचा श्वास गुदमरू लागला आहे. विशेष म्हणजे वाहनांची सततची वर्दळ, बांधकामे यांच्या जोडीला मेट्रोची भव्य बांधकामे यामुळे घोडबंदर परिसर सर्वाधिक घुसमटू लागला आहे. दिल्ली, मुंबई पाठोपाठ ठाण्याची हवा देखील बिघडू लागल्याने ठाणेकरांना मोठ्या प्रमाणामध्ये श्वसनाचे विकार जडू लागले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडील नोंदीनुसार ठाणे शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स डिसेंबर महिन्यात खालावत चालली असल्याचं समोर आलं आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात सर्वात कमी असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक पंधरवड्यानंतर 183 एवढा नोंदवण्यात आला आहे. हा हवा गुणवत्ता निर्देशक मध्यम प्रदूषित या वर्गावरीमध्ये येत असला तरी नवीन ठाणे समजल्या जाणाऱ्या घोडबंदर येथे हवेची पातळी अत्यंत खालावली आहे. घोडबंदरच्या हवेची गुणवत्ता 190 वर पोहोचली आहे तर उपवन परिसरामध्ये 176 एवढी गुणवत्ता नोंदवण्यात आलेली आहे. गेटवे येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती महापालिका कार्यक्षेत्रातील बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व तलावांवरती आवश्यक ती सुरक्षतेची जबाबदारी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण 35 तलाव आहेत. त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव, उपवन तलाव व आंबे घोसाळे या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट, मशीन बोटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मासुंदा तलाव येथे 35 पॅडल बोट व 2 मशीन बोट आहेत तर उपवन तलाव येथे 16 पॅडल बोट, 1 मशीन बोट तर आंबे घोसाळे तलाव येथे 4 पॅडल बोट, 1 मशीन बोट उपलब्ध आहे. सदर कामी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात. तसेच बोटिंगसाठी जाताना प्रत्येक नागरिकांसाठी सेफ्टी जॅकेट परिधान करण्याची सक्ती करावी. जे नागरिक याला विरोध करतील त्याला बोटिंग करण्यास देऊ नये असे आदेशही महापालिका प्रशासनाने दिले आहेत.